गोष्टीचं नाव आहे एकनिष्ठ एकलव्य. खूप पूर्वी बरं का मुलांनो, आजकाल जशा शाळा असतात तशा शाळा नव्हत्या. तर मुलांना त्यांच्या गुरूंकडे राहायला जायला लागायचं आणि मग मोठे होईपर्यंत गुरूंच्या घरी राहून मग विद्या प्राप्त करायला लागायची. तर अशीच खूप पूर्वीची एका एकलव्य नावाच्या मुलाची ही गोष्ट आहे. गुरु द्रोणाचार्य हे कौरव पांडवांना धनुर्विद्या शिकवायचे. धनुर्विद्या म्हणजे धनुष्य आणि बाण. हस्तिनापूरच्या या राजपुत्रांना द्रोणाचार्यांनी धनुर्विद्या शिकवावी, त्यांना त्या कलेत पारंगत करावं अशी त्यांना आज्ञा होती. ती आज्ञा मानून गुरु द्रोणाचार्य या राजपुत्रांना ही कला शिकवत असायचे. रोज सकाळच्या वेळेला अरण्यात जायचं, तिथे त्या मुलांना धनुष्य कसं धरायचं, त्याच्यावर बाण कसा लावायचा, धनुष्याची दोरी किती आणि कशी ताणायची, बाण कसा सोडायचा बरोबर शिकवायचे. एके दिवशी असंच गुरु द्रोणाचार्य यांना शिकवत असताना एक छोटासा मुलगा धीरानं पुढे आला. द्रोणाचार्यांनी विचारलं, बाळ कोण तू, कशासाठी आलास? त्यावर तो मुलगा हात जोडून म्हणाला, गुरुदेवा, माझं नाव एकलव्य, मी भिल्ल आहे, मला धनुर्विद्या शिकण्याची खूप खूप आवड आहे. बघा माझ्याकडे धनुष्य बाण आहे, आपण मला कृपा करून ही धनुर्विद्या शिकवाल का? त्यासाठी मी आपल्याजवळ आलो आहे. ते बोलणं ऐकून कौरव आणि पांडव दोघांनाही खूप आश्चर्य वाटलं. काही कौरव त्याला म्हणाले, ए तू तर एक साधा भिल्लपुत्र आहेस आणि आमच्याशी बरोबरी करतोस काय? चल जा रानात. गुरु द्रोणाचार्य हे फक्त आमचे गुरु आहेत, ते फक्त आम्हालाच शिकवणार. हे ऐकून त्या भिल्लपुत्राला खूप वाईट वाटलं. त्यांनी मोठ्या आशेनं द्रोणाचार्यांकडे पाहिलं, पण द्रोणाचार्यांना फक्त राजपुत्रांना शिकवण्याचीच आज्ञा होती. त्याच्यामुळे ते पण काही बोलू शकले नाहीत. त्यांना खूप वाईट वाटत होतं. द्रोणाचार्य म्हणाले, मी तुला कला शिकवली असती रे, पण मला दुसऱ्या कोणालाही ही कला शिकवण्याची परवानगी नाही. यावर एकलव्य म्हणाला, गुरुदेव, मी आपल्याला मनोमन गुरु मानलं आहे, तुम्ही मला फक्त तुमचा आशीर्वाद द्या. आणि असाच एकलव्य निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्यांनी वनातली एक जागा निवडली. तिथे एका दगडावर द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा तयार केला. त्या पुतळ्याला नमस्कार करून त्याची पूजा करून हेच आपले गुरु द्रोणाचार्य आहेत आणि ते आपल्याला शिकवत आहेत असा विचार करून त्या एकनिष्ठेने त्यांनी धनुर्विद्येचा अभ्यास सुरू केला. इतके दिवस जे लांबून बघत होता ते आता पुतळ्याच्या साक्षीने आचरणात आणू लागला. त्याचा अभ्यास मोठ्या जोमानं चालू झाला आणि गुरुकृपेने त्याची चांगलीच प्रगती व्हायला लागली. राजकुमारांना बरोबर घेऊन एक दिवस द्रोणाचार्य नेमके त्याच भागात आले. त्यांच्याबरोबर एक कुत्रा होता. सगळे कौरव पांडव धनुर्विद्येच्या नव्या पाठात गर्क होते. एका पाठोपाठ एक जण नेमबाजीचं अचूक प्रदर्शन करत होता. पण या सगळ्यांमध्ये अर्जुनाचा हात कोणीच धरू शकत नव्हतं. धनुर्विद्येतलं अर्जुनाचं स्थान हे खूप मोठं होतं. द्रोणाचार्य त्याची स्तुती करत होते, तेवढ्याच त्यांना तो कुत्रा दिसला. कोणीतरी त्या कुत्र्याच्या तोंडात 7 बाण अशा काही कौशल्याने मारले होते की कुत्र्याच्या तोंडाला एकही जखम झाली नव्हती, पण तोंडावरच्या बाणांच्या जाळ्याने त्याचं भुंकणं बंद झालं होतं. ते बघून अर्जुन चटकन बोलून गेला, गुरुदेव, हे तर मलाही शक्य नाही. त्या अर्थी माझ्यापेक्षाही कोणी दुसरा श्रेष्ठ धनुर्धर आहे काय? नाही अर्जुना, तुझ्यापेक्षा अन्य कोणीच श्रेष्ठ धनुर्धारी होऊ शकत नाही. चल आपण शोध घेऊ. द्रोणाचार्यांबरोबर ते कुमार आणि तो पुढे कुत्रा सगळेजण तिथे आले आणि समोर बघतात तर काय, मातीचा द्रोणाचार्यांचा केलेला पुतळा, त्याच्या गळ्यात घातलेला ताज्या फुलांचा हार आणि तिथे धनुर्विद्येचा अभ्यास करणारा एकलव्य, तोच तो भिल्लाचा मुलगा जो गुरु द्रोणाचार्यांकडे शिष्य होण्यासाठी आलेला होता. द्रोणाचार्यांना सगळं समजलं. त्यांनी विचारलं, बाळा, तुला हे ज्ञान कोणी दिलं? एकलव्य म्हणाला, गुरुदेवा, तुम्हीच मला हे ज्ञान दिलं. तुम्ही इथे आला नाहीत तरी तुम्हाला तुमच्या या पुतळ्याला साक्षी मानून मी रोज धनुर्विद्येचा अभ्यास करत होतो, त्याच्यामुळे मला हे ज्ञान मिळालं. द्रोणाचार्य म्हणाले, गुरुकडून ज्ञान घेतलं तर गुरु दक्षिणा द्यावी लागते, खरं ना? एकलव्य म्हणाला, होय गुरुदेव, सांगा, मी काय आणि कोणती गुरुदक्षिणा देऊ?
द्रोणाचार्यांनी सांगितलं, एकलव्य, गुरुदक्षिणा म्हणून तू मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा कापून दे. एका श्रेष्ठ धनुर्धराकडून ही असली मागणी? मग तो कसा धनुष्य चालवणार? त्याच्या अभ्यासाचा काय उपयोग? ती विलक्षण मागणी ऐकूनही एकलव्य शांत होता. तो पुढे झाला. त्यांनी द्रोणाचार्यांना वंदन करून पुढच्याच क्षणी आपल्या उजव्या हाताचा अंगठा कटकन कापला आणि गुरुदेवांच्या पायाजवळ ठेवला. द्रोणाचार्यांनी ते एकलव्याचं धाडस, त्याची निष्ठा, श्रद्धा पाहिली. त्यांचे डोळे भरून आले. एकलव्याला प्रेमाने पोटाशी धरत ते म्हणाले, बाळा एकलव्या, आजपर्यंत अनेक श्रेष्ठ धनुर्धारी होऊन गेलेत, पुढेही आणखी होतील. पण त्या सर्वांपेक्षा तुझ्या या गुरुदक्षिणेमुळे तू मात्र सर्वांच्या कायम आठवणीत राहशील. जग तुला कधीच विसरू शकणार नाही. आणि तेच खरंय, जेव्हा जेव्हा धनुर्धारी धनुष्य विद्येचा विषय निघतो तेव्हा या एकनिष्ठ एकलव्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. असा होता श्रेष्ठ शिष्य एकलव्य.